गुड मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही निघालो आहे कारगिलसाठी. पहिलं सोनमार्गला जाणार आणि तिकडे थोडंसं फिरणार आणि मग जाणार कारगिलला. तर गाड्या लोड केलेल्या आहेत, सामान गाड्यांवरती हे पाहू शकता तुम्ही. सर्व लोड केलं आहे. करंटचं सामान उतरवलेलंच नव्हतं काल, तुम्हाला माहितीच आहे. आणि आता निघालो आहे आणि हे ब्युटिफुल लोकेशन खूप जास्त प्रमाणात भारी वाटतं आहे बघूनच की तिकडे आपल्याला जायचं आहे. आणि जे आम्ही इथं राहत होतो ते हे लोकेशन आहे. हा बंगला आहे. सोनमार्गपासून एक 10 किलोमीटर 15 किलोमीटर आधी आहे हा बंगला. याच्यामध्ये आम्हाला रूम घेऊन दिलेली आहे आणि इथली लोक इतकी म्हणजे प्रेमळ आहेत ना की हिशोबाच्या पलीकडे. कारण त्यांनी आमची पद्धतशीर सर्व सोय केली, जेवणाचं वगैरे सर्व त्यांनीच केलं वरती. प्लस करण आजारी पडलेला तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कारमध्ये पण डॉक्टरकडे घेऊन गेले वगैरे आणि सर्व विचारपूस आमची केली. एकदम खूप प्रेमळ लोक आहेत. म्हणजे आजपर्यंत आम्ही एवढे दिवस 8 दिवस फिरतो आहे, एवढे आमची म्हणजे प्रेमाने विचारपूस वगैरे कोणी केली नाही आजपर्यंत, पण इथे केली. तर तुम्ही पण कधी येत असाल सोनमार्ग साईडला तर हे रिसॉर्ट आहे. म्हणजे रिसॉर्ट म्हणजे त्यांचा बंगला आहे, राहतात इथं, ते रूम देतात आपल्याला. रेट्स पण रिजनेबल आहेत. तर त्यांच्या कॉन्टॅक्टसाठी तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. एक नंबर लोकेशन आहे. तर कधी पण या, मी कॉन्टॅक्ट तुम्हाला शेअर करतो. तर आता आपण निघूयात आणि डायरेक्ट भेटूयात गोप्रो व्ह्यूवरती. चलो तो फिर निकलते. थैंक यू फॉर एवरीथिंग. यस, बाय बाय. यस यस, श्योर श्योर. मैं रिकमेंड करूँगा आपका ये इधर का यूट्यूब पे आप देख लेना. ये चैनल है PRJ मोटोग्राफर किया है ना. व्लॉग आएंगे तो देख लेना. चलो. चलो बाय. तर निघालो आता आपण गाडीवरती. खूप जास्त प्रेमळ माणसं होती यार, म्हणजे सांगू नाही शकत तुम्हाला. पण एकदम म्हणजे जे आपण ऐकतो ना त्यावर कधीच विश्वास ठेवायला नाही पाहिजे. जे तुम्ही स्वतः येऊन बघाल ना ती फिलिंग वेगळी आहे. की इथले लोक असे तिथले लोक तसे नाही रे. हे काहीतरी आज आम्ही 2 दिवसात अनुभवलं आणि ते वेगळंच होतं. कारण त्या लोकांनी आम्हाला गरम पाणी वगैरे म्हणजे सर्व ते बॅग्स असतात ना शेकवायच्या, ते वगैरे सर्व टोटल घेऊन आले. परत आम्हाला म्हणजे खूप जास्त मेहमान नवाजी. म्हणजे आपल्याकडे आपले पाहुणे येतात त्यांची आपण जशी काळजी घेतो ना तशी आमची या लोकांनी काळजी घेतली. कोण करतं रे हल्ली एखाद्यासाठी, कोण करतं. आणि आता ऑक्सिजन लेवल कमी झालं आहे. बोलताना पण मला दम लागायला लागला हळूहळू. पुढे जाऊन काय होईल माहिती नाही. बघूया, जे काय होईल ते फेस करायचंच आहे. जायचं तर आहेच आपल्याला. पण जाणवते काहीतरी की बाबा काहीतरी आहे इथे टफ. बोलताना पण दम लागतो आणि जर इथून त्या गाडीपर्यंत जरी धावत गेलो ना तरी पण पूर्ण हाफाफाला होतं आहे. चलो तर फिर. हे कूलंटच्या करंटच्या गाडीचा पाईप फाटलेला ना, त्याचा कूलंट लीक जाऊन पूर्ण संपलं आहे आणि आता तो कूलंट टाकतो आहे. तोपर्यंत थांबलो इथे, बघूया. आणि डायरेक्ट आता KTM शोरूम आहे लेमध्ये, तर तेव्हापर्यंत कूलंट पाहिजे. कारण गाडी तापते आहे ना ओव्हर हिटिंगने. तर ते कूल करण्यासाठी मग परत हीट बॉईलचा साईन येतो, मग एका जागेवरती थांबायला लागतं. चलो तो फिर हिमालय की इन वादियों में निकलते हुए. हा हो, सोबतच चल, पुढं पाठी जाऊच नको. आणि हे बघा परत एकदा सेम शेड्यूल. आर्मी सोल्जर्स विथ देअर टँक्स going to somewhere we don't know anywhere where the guys is going, but अच्छा लगता है यार ये देख के. ये सब वो फेस करते हैं रोज़. हम तो आज आए हैं, हमें ये देखने के लिए मतलब इतना लग रहा है कि अल्टीमेट लेवल. कितना गाड़ियाँ है देखो आप. आपल्यासाठी हे लढतात सीमेवरती. यांना थंडी, पाऊस, ऊन सर्व फेस करतात. आणि आपल्या संरक्षणासाठी फक्त आणि फक्त. कधी कुठे स्ट्राईक होते, काय होतात, त्यांना फेस त्यांनाच जावं लागतं. आपल्याला आपण घरात बसून राहतो.
हॅट्स ऑफ टू देम. रस्ता पाहू शकता तुम्ही आणि समोर तिथे आहेत. आता डोंगराच्या आपण म्हणजे बर्फाच्या डोंगरांच्या जवळ आलेलो आहोत आणि आपल्या वरतून हे बघा कसे दगड आहेत आणि या साईडला पूर्ण दरी आणि या साईडला पूर्ण दगड आणि आपण या ह्याच्या रोडवरनं गाडी चालवतोय. गाईज, फिलिंग इज व्हेरी 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 बेस्ट. आय कांट डिस्क्राईब इन वर्ड्स ओनली, बट इट इज व्हेरी ग्रेटफुल टू कम हिअर. अँड बघू शकता तुम्ही समोर आपल्या बर्फ दिसतोय तुम्हाला. आणि आता हळूहळू चाललेला असताना मोसम म्हणजे असं हळूच सावली येते आणि हळूच पटकन ऊन पडते, काय समजत नाही. पावसाची लक्षणं दिसतात. आपण पण फुल रेडीमध्ये तयारीमध्ये आहोत. पाऊस आला तरी काय फरक पडणार नाही, कारण वॉटरप्रूफिंग पूर्ण केलेली आहे बॅगांची वगैरे. तर चला, रस्ता आता कापत कापत चाललोय. मस्त मस्त नजारे आहेत. गाडी चालवताना असं किलोमीटरकडे लक्षच जात नाही. असं वाटतं की चालतच राहावं. अजिबात थकवा नाही, अजिबात काहीच दम लागत नाही आहे. म्हणजे दम लागते थोडा बोलताना, कारण ऑक्सिजन लेवल इथे खूप जास्त कमी आहे त्यामुळे. कारण आपण हाईटवरती जात चाललोय आता आणि चाललंय सर्व ओकेमध्ये. बाकी तुम्हाला दाखवतोच हळूहळू. सोनमार्ग इज ओनली 9 किलोमीटर्स अवे फ्रॉम हिअर. नदीचा फ्लो बघू शकता गाईस तुम्ही कसला जोरात आहे. हे सर्व बर्फाचं पाणी, विरघळलेलं बर्फाचं पाणी येतं या नदीच्या द्वारे. खूप जास्त प्रमाणात फ्लो फास्ट आहे. म्हणजे माणूस उभा राहिला ना तर तिथे त्या फ्लोमध्ये उभा नाही राहू शकत, एवढा फास्ट फ्लो आहे पाण्याचा. आणि इथे सर्व पर्यटक एन्जॉय करताना. सावकाश करा रे बाबा, त्याच्यात जाऊ नका चुकून पण. हे बघा कसे फोटो वगैरे सेशन चालू आहे. आपलं तर कालच झालं आहे आणि आपण फोटो पोस्ट पण केलेत, पण परत काढू काहीतरी नवीन. तर मग खूप जास्त प्रमाणात ट्रॅफिक झालेली असताना आपण जात असताना सोनमार्ग आहे. इथून मला वाटतं ही सोनमार्गसाठीचीच ट्रॅफिक आहे, कारण 7 किलोमीटर बाकी राहिलं आहे आणि ही पूर्ण ट्रॅफिक तिथपर्यंत दाखवते, मॅपमध्ये शो होते तिथपर्यंत पूर्ण ट्रॅफिक आहे. आणि ऑक्सिजन लेवल काहीच खूपच जास्त कमी आहे इथे. एक नंबर. यांचीच हवा, फुल हवा करा भावांनो. नळा तुम्ही नळा, तुम्हाला कोण नाही थांबवणार. बिंदास रस्ता बिस्ता ब्लॉक करून झोपून राहा इथंच. तो बघा गाईज बर्फ आहे. बर्फ आहे काय? तो बर्फ आहे काय? वाटतंय तर बर्फच, पण जाम लांब आहे रे. इथं पाहिजे होता ना. बर्फ आहे का आहे गाईज? मी पहिल्यांदा एवढा माझ्या जवळून बर्फ बघतोय. अरे एक घोड सवारी करता हुआ आदमी. छोटासाच घोडा आहे पण धावते भारी. बर्फ तसा असतं ना, व्हाईट व्हाईट. इथं काय आहे मला तेच नाही समजत. चला थोडं पुढं जाऊन बघू काय आहे नक्की, ते कन्फर्म करू. हात लावल्याशिवाय नाही समजणार नाही. हात लावून पण हाताला काय सेन्सेशनच राहिलेलं नाहीत हाताला. हात म्हणजे असे झालेत ना घट्ट घट्ट एकदम, हिशोब के पलीकडं. मला वाटतं इथे 10-15 दिवस आधी एवढी थंडी नव्हती, पण आता 2-3 दिवस आधी पाऊस पडून गेलाय ना, त्यामुळे इथे थंडी एवढी पडली असावी, मे बी. आणि इथे काही रायडर्स असताना, रायडर्स म्हणजे कासव रायडर्स इट मीन्स बुलेट रायडर्स. कासव घेऊन फिरतात ना, डगडु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 गड
झाले तर या गाड्या बंद पडू शकतात. हे बघा ट्रेकिंगवाले माणसं आहेत इथं, ट्रेकिंगचा चाललं, मला वाटतं या डोंगरावरती चढण्याचा त्यांचा काहीतरी विषय असेल. गाईज दिवसाचे आता सकाळचे 10:30 वाजलेत आणि तोंडात ना अशा वाफा येतात ना, हेल्मेटमध्ये पूर्ण मॉइश्चर. आता पिनलॉक आहे, पिनलॉक सिस्टीम आहे हेल्मेटच्या ग्लासला, म्हणून मॉइश्चर डोळ्यावर नाही पकडत, पण पूर्ण माझ्या काचेला आउटसाईडनी मॉइश्चर पकडलं आणि अशा वाफा येतात. आपल्याकडे रात्रीच्या येतात ना थंडीत, तशा आता इथे दिवसाच्या येतात. अल्टिमेट लेवल थंडी आहे गाईज इथे. काल रात्री 6 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान म्हणजे गेलेलं. 6 डिग्री म्हणजे कोलबीच ना. आमचा एकच सहारा आहे झोपण्याचा, तो म्हणजे आमची स्लीपिंग बॅग. स्लीपिंग बॅग जर भिजली ना, नथिंग टू डू गाईज, नथिंग टू डू. वाट लागणार आहे इकडे तर. अंगावर गोधडी वगैरे घेऊन काहीच फायदा नाही. स्लीपिंग बॅगच पाहिजे इथे झोपण्यासाठी, कारण आम्ही 3 दिवस सलग स्लीपिंग बॅगमध्ये झोपतोय.
खूप जास्त दम लागतोय. चा 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 हे कसले तरी यांचे गेट पास आहेत मला वाटतं, इथले कार्सवाल्यांसाठीच आहे, आपल्यासाठी काय ना. अपने लिए तो सब कुछ फ्री है ना. वेलकम टू सोनमार्ग. इधर तो अभी फोटो निकालेंगे ना मेरी जान. इतना बढ़िया लोकेशन और फोटो ना निकाले ही जाए तो कैसा चलेगा मेरी. तो ऐसा मस्त पैकी गाड़ी लगाते हैं इधर, जेणेकरून भारी व्यू मिलेगा और निकालते हैं फोटो. अनुभवच भारी आहे गाईज, इथला अनुभवच भारी आहे, एक नंबर. काय फिलिंग वाटते. तर फोटोज वगैरे काढून झाले तिथे आणि आम्ही निघालोय पुढे. एक नंबर फिलिंग वेगळीच आहे इथे गाईज. हे बघा समोर पूर्ण पूर्ण बर्फाचे डोंगर. अजून जवळ गेलो ना आपण त्यांच्या एवढे, पण चाललोय, स्टिल इन प्रोसेस. माय गॉड, हा नवीन ब्रिज झालेला आहे इथून. पण पोलिसांचं पण कोऑर्डिनेशन एक नंबर आहे. अर्ध्या लोकांना तिकडून सोडतात, अर्ध्या लोकांना इकडून सोडतात, म्हणजे जेणेकरून ट्रॅफिक होऊ नये घाटांमध्ये वगैरे, आणि कुठलं बॅड म्हणजे काही चुकीची गोष्ट होऊ नये, ॲक्सिडेंट्स वगैरे, म्हणून ते त्यांचं पद्धतशीर एकदम नियोजन. एवढा वेळ थोडं लांब लांब दिसत होते बर्फाचे डोंगर, पण आता इकडे बघा काय. ओ माय गॉड, खूप जास्त जवळ आलेलो आहोत आपण. बर्फाचा डोंगर आहे पूर्ण हा. इथे ग्लासेस पॉइंट आहे तिकडे, एक नंबर आहे बोलतात तिकडे. म्हणजे पूर्ण त्या म्हणजे डोंगर है ना वो, उसके इधर जाने का है रास्ता, पर वो 6 किलोमीटर है इधर से. और वो लोग बोल रहे हैं आस्किंग फॉर हॉर्स राइड 1000 रुपीज. बट आपलं हे सामान आहे ना गाडीवरती, ते सामान ठेवून कसं काय पॉसिबल होईल, म्हणून आता आम्ही बघतोय इकडेच कुठेतरी गाडी वगैरे लावून, म्हणजे किंवा गाडी न्यायला जर भेटले ना तिथे चान्स, तर एक नंबर. रस्ता पण चांगला आहे, लेवल आहे, गाडी जाऊ शकते आपली. तर बघूया चान्स भेटते का, की अलाउड आहे की नाही माहिती नाही. जर चान्स असेल तर गाडी घेऊन तिथे वरती त्या टोकापर्यंत जरी गेलो तरी पण व्हिडिओ एक नंबर येतील, काय प्रॉब्लेम नाही. तर बघूयात आपण कसं काय, कारण तिथे विचारतोय. आणि हे सर्व खतरनाक, म्हणजे इथनं बघायलाच फील भारी वाटतंय. काय मग गाडी लावायला काय सामान असं ठेवणार आहेस? ग्लेशियर बाइक नहीं जाती है क्या? बाइक नहीं जाती, घोड़ा घोड़ा पोनी पोनी. अगर जाने का बेस्ट टूरिज्म है 2-3 पॉइंट से देखने का, जहाँ पे वो बजरंगी बाजान की बॉर्डर बनी लास्ट, वो पॉइंट से समेरी बाग है, जहाँ पे वो. चल पुढं पण आहेच बर्फ, बनवू तिकडं व्हिडिओ. चल नहीं जाते, आगे जाते. हाँ लद्दाख, रिटर्न टाइम जाएंगे, रिटर्न टाइम. यस. या लोकांचा एकमेकाला हाक मारण्याचा साईन काय माहिती, सिटी मारून वेगळीच सिटी मारतात ते. आणि त्यांना लगेच समजतं की त्यांचाच माणूस बोलवतो. लगेच त्यांचे सगळ्यांचे जेवढे तिथे एरियामध्ये माणसं असतील ना, त्या सगळ्यांच्या अशा नजरा लगेच झपकन फिरतात शिटी वाजवल्यानंतर. शिक शिक काहीतरी वेगळीच सिटी वाजवतात ते. The sign of calling somebody is whistle. इकडे हे रूम्स आहेत झालेले मस्त, पण यांचे रेट्स खूप म्हणजे खूप जास्त टाईट आहेत. म्हणजे 10,000 12,000 असे रेट्स आहेत इकडे. म्हणून आम्ही 10 किलोमीटर मागे राहिलेलो. आम्हाला रिजनेबल रेटमध्ये रूम भेटले तिथे. आणि इथे जर राहायला गेलं असतं तर 10-12 रुपये, म्हणजे कमीत कमी भेटेल आपल्याला 5,000. त्याच्याहून तर खालती भेटणार नाही. बघा रॅडिसनचा पण इथे स्टे आहे, रॅडिसन सोनमार्ग आतमध्ये. रैडिसन भी पहुंच गया है कश्मीर की वादियों में, और उसके साथ हम भी पहुंच गए हैं कश्मीर की वादियों में. कोई नहीं आय थिंक गाडी एक नंबर लोकेशन होतं, पण जर गेलो असतं तर.
पुढे भेटणारच आहे, बर्फच बर्फ आहे. आता जसं जसं वरती डोंगरावरती जाऊ तसं झाडे संपत जाणार आणि बर्फांचेच डोंगर चालू होत जाणार आहेत इथे. अभी इधर से रास्ता किधर है? सोनमार्ग. की करास ब्रो? कारगिल रोड, कारगिल 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 या से हे सोनमार्ग मध्ये त्या घरांची इथं कारगिल लोकेशन टाक थांब. तर गाईज आता इथे आम्ही निघालोय कारगिलसाठी आणि आम्हाला एक मोठा धक्का बसला आहे. ते पण काय माहिती आहे, विचारलं आम्ही आता इथल्या एका लोकलला की कारगिलचा रस्ता कुठून आहे, कारण इथे लोकेशन चालत नाही, मॅप चालत नाही, नेट चालत नाही, काहीच चालत नाही. तर आम्ही विचारला कारगिलचा रस्ता, तर आम्हाला हा रस्ता दाखवला आणि आम्ही विचारल्यानंतर त्याच्यानंतर पेट्रोल पंप कुठे मिळेल तर बोला इधर से कहीं भी पेट्रोल पंप नहीं मिलेगा कारगिल तक. आणि कारगिल आहे इथून समथिंग 120 160 किलोमीटर आणि माझी रेंज आहे 320 किलोमीटर, पण करंटची रेंज आहे 90 किलोमीटर फक्त. तर आता कसं काय करायचं? जेरिकॅन्स आहेत पण जेरिकॅनमध्ये पेट्रोल नाही घेतलं आम्ही बोललो चला सोनमार्ग एवढे म्हणजे मोठी सिटी आहे तर भेटून जाईल ना पेट्रोल. पण काय माहिती आहे की नाही, काय तो माणूस कसा काय बघतो तर पुढे जाऊन पेट्रोल पंप आहेत की नाही, नाहीतर मग काय कुछ तो जुगाड करना पडेंगा. इथं वाईट दिसायला लागलंय. करण हा बर्फ आहे का रे? वाटत नाही पण बर्फ माती वाटते पांढरी बघ ना, असं म्हणजे बर्फ कसा असतं पांढरा पांढरा शुभ्र, तो वरचा बर्फ बघ कसा आहे आणि हा कसा काय काय. अरे हो घाण, पण ते वितळायला पाहिजे ना, पाण्यात पाणी व्हायला पाहिजे. काय समजत नाही. मला वाटते तो वरचा आहे तो फ्रीज मधला बर्फ आणि हा तो 100 रुपयाचा किलोवर भेटतो ना कोणत्यात त्यातला वाटते बर्फ हा. हो रे जायला. पण मला सांग इथं आजूबाजूला सगळी माती आहे म्हणजे हे आहे डोंगर बिंगर, आणि मग असा एवढाच भाग कसा काय बर्फाचा? मेल्ट पण इथं होत नाही हो बर्फ, का माहिती आहे टेम्परेचर जाम आहे ना कमी. चलो अच्छा आहे, नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतात, आजमावायला भेटताय तिथे. सर्व आपल्यासारखं नाही आहे. आणि इथे हा कॅमेरा लावलाय तो कशासाठी? स्पीडसाठी की रूल्स ब्रेकसाठी? इथे तर कुठले रूल्स पण नाही आणि स्पीडचा तर संबंधच नाही आहेत कारण रस्ताच नाही आहे. आता खरं आपण चढायला लागलो डोंगर, कारण सिमिलर लेवलला आलो आता बर्फाच्या डोंगरांच्या. मगाशी वरती बघायला लागायचं, आता सरळ बघून दिसतंय, तुम्हाला पण दिसतच असेल. इथं भीती फक्त एकच आहे रे, लँडस्लाईडची, बाकी कसलीच भीती नाही. आणि आता सध्या भीती नाही तशी, पाऊस नाही पडत नाही म्हणून. कसं पाऊस पडत असला की माती सरतं ना डायरेक्ट दगडा खाली. बुक्कीट टेंगुळ guys, you can see very risky road it was. पूर्ण खालती बघाल ना गाईस तुम्ही तर आर्मीवाल्यांचे कॅम्प लागलेत नदीच्या शेजारी. म्हणजे सेम पिक्चर सीन वाटतो इथे फिरताना, सेम पिक्चर सीन. पिक्चरमध्ये जसं बघतो ना आपण सेम अनुभवाला भेटतं इथे. कारण घाई नको करू, सांग त्याला, बोलू सावकाश. सेना पोलीस, मिलिटरी पोलीस. ते बघ इथं आहे डेंजर काम हो, इकडं चाला पाहिलं. ती बघ गाडी बघ डोंगरात लेफ्ट साईडला वरती. ते बघ चुरा झालाय, वरून पडले मला वाटते ती. नो गाली गाईज, नो गाली, नो बॅड वर्ड्स. व्लॉग इज ऑन. इथे आल्यानंतर आपण फक्त आणि फक्त निसर्गाच्या भरोशावरच चालू शकतो. गाडी चालवू शकतो, उभं राहू शकतो, ते सर्व निसर्गाच्या भरोशावरतीच. निसर्गाने जर एकदाचा कोप केला
की मग समोर कोणी असू दे त्याचा गेम झाला समजा. गाडी चालवतोय, थोडं वर्किंग होतंय म्हणून बरं वाटतंय. अंग पूर्ण एका जागेवर जर उभे राहिलो ना इथे तर मला वाटतंय पूर्ण हात वगैरे जाम होतील. यस, इसे कहते हैं लद्दाख मेरी जाने मन. Captain Mode, Captain Baba, we salute him. We also salute him. Salute. I love जोजिला. हो, जोजिला पासला धावतो आपण. मी सांगते मगाचपासून तुम्हाला. वी लव जोजिला. आय लव जोजिला. येस. सो गाइस, दिस इज जोजिला पास, जिथे लोक जाम फोटो काढत आहेत आणि आपण सर्वांसारखं नाही फोटो काढत. आपण कुछ तो अलग करते ना. हे बघा, शेळ्या मेंढ्या डोंगरात फुल रिस्की शॉट करत खतरों के खिलाडी बनत चारा चरत आहेत. फो फो युबक. रस्ता इकडच्या या शेळ्यांवर काय बकऱ्या बोकड आहेत काय ते, त्यांच्यावरती केस बघा काहीच, म्हणजे पामुली आणि कुत्र्यासारखी केस आहेत त्यांच्या. खतरनाक. आणि त्यांना गरज पण आहे समजा. तिथे एक टेंट बघू शकता तुम्ही गाईज. तर तिथे तुम्हाला टेंट दिसतोय ना, त्या लोकांना कसला भारी वाटत असेल तिथं राहायला. आज आपण ऑसम जर्नी. आज मला वाटतं ना की हा जोजिलाचा म्हणजे सोनमार्ग टू कारगिल हा एक वेगळाच व्लॉग टाकीन. कारण इथे मी आता 10-15 मिनटं झाली असतील मी कंटिन्यू व्हिडिओ चालूच ठेवलं आहे. तर आज मी वेगळा व्लॉग टाकतो. जरा मजा वाटते कारण इथे मला कट करून एडिट करून गाणे टाकून हे सर्व करण्याची इच्छा नाही. जे काय आहे ना ते नॅचरली तुम्हाला दाखवा असं वाटतंय मला पण. तर हा आपण नॉनस्टॉप व्लॉग टाकूयात सोनमार्ग टू कारगिल. खतरनाक वॉटर क्रॉस. खतरनाक नाही, साधेच आहेत. पुढे जाऊन मोठे मोठे खूप आहेत. तर इथे समोर बर्फ आहे, तिथे जरा थांबतो, मित्रांना माझ्या व्हिडिओ कॉल वगैरे करतो आणि मग पुढे निघतो. इन वादियों में टकरा चुके बन के मुसाफिर. सगळे लोक मस्त की बर्फासोबत खेळतायत ना, असे लहान मुलासारखे, की लहान मुलगा कसं एखादा खेळणं दिलं की खेळत बसतो तसं ते सर्व खेळतायत लोक. मी पण तसंच करणार आणि थांबवणार गाडी इथे कडक. इथे जरा रिस्की वाटतंय मला. थोडंसं पुढे जाऊयात आपण, कारण टर्न आहे ना, आपल्याला पण त्रास नको आणि अजून कोणालाही त्रास नको. ओके, इथे थोडंसं व्हिडिओ वगैरे कॉल करतो, नंतर मग व्लॉग चालू करतो. ओके, बाय बाय. तर गाईज जिथे थांबलेलो जिथे थांबलेलो व्हिडिओ कॉल करण्यासाठी तिथे नेटवर्कच नव्हतं मला, तर लगेचच निघालो तिथून. आता एक गाडी आले, पुढे जाऊन बघूयात, नेटवर्क चांगला असेल तर थांबतो परत. हो हो हो, खूप रश आहे पुढे, म्हणजे खूप खूप माणसं आहेत तिथे. सगळं SUV चालतं तिकडे, सगळं SUV. तुम्हाला अशी फ्लॅट गाडी सिडॅन कुठलीच दिसणार नाही, सर्व SUVच दिसतील. कारण सिडॅन गाड्यांचं इथं कामच नाही ना.
रस्तेच नाही तर काय गाड्या चालतील. बर्फ बघा गाईच, तिथे जायला जर भेटलं ना तर कडक काम होईल. म्हणजे लोक जात आहेत तिथं, आता पूर्ण बर्फामध्ये लोक आहेत. आपण पण जाऊयात, पण आपल्याला भीडमध्ये नाही जायचं आहे. आपल्याला सबसे अलग जाने का है, इसलिए ये हम आगे जाएंगे. हो, थंडी लागायला लागली. हात मगाशी एक्साइटमेंटमध्ये टाकले बर्फामध्ये आणि आता हात झालेत म्हणजे थंड थंड. म्हणजे असे ना की सुन्न पडलेत. मला वाटतं बोटाची नखत वगैरे तर सुन्नच पडलेत, काय जाणवत नाही. हे फक्त बोटा हलवते ना मी, मला काय नाही जाणवत. बॉडीला सेन्सेशन नाही होत आहेत अजिबात. हे बघा गाईज बर्फ. हा, थंडी खूप जास्त प्रमाणात आहे, खूप म्हणजे खूप. आपल्याकडे अलिबागमध्ये तर कधीच ही एवढी थंडी तर कधीच नाही पडत. थंडीत पण नाही पडत, ते इथं उन्हाळ्यात आहे. आणि इथे त्या गाड्या आहेत जेट्सकी ना. हे बघा हे बघा, हे 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 ना गाड्यांचं विसरलो मी नाव, काहीतरी बोलतात त्यांना. स्की स्नो सर्फर काहीतरी बोलतात त्या गाड्यांना, विसरलो मी. थोड्या वेळाने सांगेन तुम्हाला. खतरनाक, पण कुठं पण चढतात त्या गाड्या बर्फामध्ये. काय मजा येईल ना तिकडे वरती जायला. बघूयात. आपल्या गाडीवरती सामान खूप जास्त आहे आणि ते सामान सोडून ना रिस्क वाटते कुठे जायची. इथे खालती गाड्या कार्स वगैरे उतरल्यात, म्हणजे आपली गाडी तो हमकाच जाएंगी. तो हम जाते हैं अभी उधर और मस्तपैकी फ़ोटो सेशन एंड वीडियो सेशन आपको भी दिखाते हैं. तो करण रुका है पीछे वीडियो और फोटो निकालने के लिए कुछ, तो उसको आने दो और उसको डिसाइड करते हैं जाने का कि नहीं. पर जाने का तो नॉट श्योर है, क्योंकि लोग जा रहे हैं कार लेके, तो हमारी बाइक तो उससे भी बढ़िया है यार. वेट, लेट देम कम. तिथे जाऊया ना खाली, तिथे जाऊचं, गाडी टाक. ये रस्ता बघते मी थांब. काही इथे खरंच हे रायडिंग शूज बीज काय नाही. आपल्याला आहे ना इथे येऊन गंबूटच घ्यायला पाहिजे. चलो तो जाते नीचे to some capture some beautiful memories. This was very nice. Oh नाही इकडनं नाही रस्ता, इथे चर खांडला, इकडनं आहे रस्ता मला वाटतं. व्हेरी ब्युटिफुल. हे बघा कसे जॅकेट सुकत लावलेत. Yes. The guys for asking us snow bike. No. We don't need snow bike. Our bike is very good. No. Our bike is very more adventurous from your snow bike. आपकी स्नो बाइक तो यहाँ बर्फ़ों में ही चलेगी, हमारी तो सब जगह चल जाती है. करण क्यों रुका है पीछे? करण बेटा क्यों रुकता है तू बार बार? मेरे को समझ नहीं आ रहा है. चलो हम तो जाते हैं. इट वॉज नाइस, इट वॉज रियली नाइस मैन. नेटवर्क आहे का इथं तरी? फक यार, नेटवर्क नाही है रे. सबसे बड़ा इधर बैड पॉइंट जो है वो नेटवर्क का इशू. नेटवर्क नहीं है, सिर्फ नेटवर्क ही कमी महसूस कराता है इधर. बाकी तो सब कुछ बढ़िया है यार. जेट स्की नो, वी डोंट वांट जेट स्की, वी जस्ट वांट टू राइड ऑन आवर बाइक्स. तर गाईस तुम्ही बघू शकता बर्फ मगाशी बघायला नव्हता भेटत, हार्डली बघायला भेटत होता आणि आता खूप जास्त प्रमाणात आहे इकडे. आलोय जरा बर्फाच्या गादीवरती झोपतोय, कसं वाटतं बघतो.
मैंने जिंदगी तेरे नाम। काही खूप जास्त एन्जॉय केलं आम्ही बर्फामध्ये आणि खेळताना काय वाटत नाही, पण एकदा तुम्ही स्टेबल झालात ना एका जागेवरती फुल दम लागतोय. थांबा मी जरा स्टेबल होतो आणि मग तुमच्यासोबत बोलतो. दम लागलाय खूप जास्त. ट्रॅफिक 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 जरूरी केटावाला ये हा ये दिल फिर ना आएगा. रस्त्याचं काम चालू आहे. मला वाटतं पहिला हा असा ऑफ रोड होता, बाजूला दिसतोय तसा. आता ब्लॉक टाकायचे घेत चांगलं आहे. हळूहळू मला नाही वाटत की लेह लडाख एवढं ॲडव्हेंचरस राहील, कारण रस्त्याचे कामं वगैरे खूप जास्त प्रमाणात चालू आहे तिथे. म्हणजे जे पहिलं जे 5-10 वर्षांपूर्वी जे लेह लडाख होतं ना, म्हणजे पुरा ऑफ रोड, पुरा म्हणजे फुल रोड क्रॉसिंग, वॉटर क्रॉसिंग वगैरे फुल करत पूर्ण ॲडव्हेंचरस दगडांमधून जायला लागायचं ना, तसं पुढे नाही राहणार. आता थोडंफार आहे, पण पुढे जाऊन पूर्ण रस्ते वगैरे होतील, मग तेवढी मजा नाही राहणार लडाखला फिरण्याची. चला आपल्या नशिबात आहे, आपण फिरून घेऊयात. तुम्ही बघताय, तुम्हाला पण इच्छा असेल तर नक्की या विथ प्रॉपर गिअर्स अँड प्रॉपर सेफ्टी गाइडलाइंस. मजे तो है, जस्ट हार्ट थ्रिलिंग एक्सपिरियंस इट वॉज. मला आता आहे ना तसं दमा वगैरे नाही जाणवत आहे, पण असं ना जाणवते वाटतं दमाचा आहे हा, कारण श्वास आहे ना जोरात घ्यावा लागतोय. बाकी काय नाही, खूप जास्त स्लो चाललं आहे आपलं, म्हणजे डिस्टन्स कवर करायला पाहिजे तेवढा होत नाही. बघत मस्त मजा मारत चाललो आहे. असं चाललो तर इथंच कुठंतरी पोचणार नाही, पण कारगिलला इथंच रूम घेऊन राहायला लागेल काळोख पडला तर. रात्रीचा हा रोड जाम रिस्की आहे टू राईड मोटरसायकल. चला वाजलेत आता 3, कंटिन्यू आम्ही ड्राईव्ह करतो आणि पण अजिबात असं थकवा असं वाटत नाही इथे चालताना. मजे लग रहा है. सोल्जर्स टँक. ते बघा दोघं तिथं आहेत, करण आणि गोट्या. ते बघा तिथून चाललेत. पळवा जरा पळवा. पोचायचा आहे इथं ना राहायचा. कारगिलमध्ये जर आपण स्टे केला ना आज, तर मग आपलं मिशन कंप्लीट झाल्यावर कळेल. म्हणजे हां, जेवढी गाडी चालवायची ते आजच्या दिवसात तेवढी चालवू आपण, जर कारगिलला पोचलो तर काळोख पडायच्या आधी. आणि सूर्य आता पूर्ण डोक्यावर आहे. वाजले 3, म्हणजे अजून 4 तास आपण बाईक राईड करू शकतो. त्याच्यानंतर बंद म्हणजे बंद. काळोख एकदा पडला ना की शाणा बनावं आणि राईड स्किप करावे आणि कुठेतरी रूम घेऊन राहायचं. कारण नाईट ड्राईव्ह इज नॉट टू सेफ्टी हिअर. 70-80ला चाललो आहे काय. मला तर वाटतं 50-60 किलोमीटर नंतर पहिल्यांदा गाडीने एवढा स्पीड घेतला असेल, कारण रस्ताच नव्हता त्या लायकीचा. 30-40च्याच लायकीचा रस्ता होता. आणि ते मे बी आपण आता थांबू, ड्रोन शॉट वगैरे काढू
कुठलं लोकेशन आहे हे? मीना ब्रिज. ओ ओ ओ. मीना ब्रिज. त्यांना येऊ द्या, बघूया काय बोलतात. थांबूयात नाही तर मग जाऊयात. ते बघ, हे हा ब्रिज क्रॉस करून तिथं जो बर्फ दिसतोय ना, तिथं मस्त पॉईंट आहे, गाडी पण जाते. मग तिथं मॅगी बनवूयात ना? हां, काय बोलतोस? चल मग चल. चलो गाइस, इधर फोटो नहीं निकालते, ये कुछ इतना खास नहीं है ब्रिज. आगे तो बढ़िया वाला ब्रिज है ऐसा ही, उधर निकालते हैं हम सब फोटो वगैरह, रील वगैरह. तर आता तिथे जाऊन मग थोडंसं मॅगी वगैरे बनवतो. हां, बर्फ आहे काय? बर्फ पाहिजे. बघूया बघू. तर गाईस, तुम्हाला मी मगाशी दाखवलेलं जे लोकेशन, आपण तिथे मॅगी वगैरे बनवण्याचा आपला प्लॅन होता, तिथे आम्ही आलोय. आता बघूयात गाडी जाते का पूर्ण बर्फापर्यंत. जर गेली तर थांबू, नाही तर मग पुढचं लोकेशन बघूयात. मे बी जात असावी, कारण लोक गेलेत तिथपर्यंत, पण चालत गेलेत लोक. इथे थोडा रिस्की शॉट वाटतोय मला, तरी पण नो डाऊट बघूयात. नाही नाही नाही, चिकट आहे वाटतं. हे चिकट आहे, चिकट. जाएगा ये? रेत है बोलते. चलो फिर जाएंगे. ओके. एक मतलब माणसांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी इथपर्यंत आलो, पण नको, मला हे जरा रिस्की शॉट वाटतोय. तर बघू शकता, तुम्हाला दिसत असेल, एव्हरीवेअर इज मड. इट मीन्स चिखल. गाडी चढवायला चान्स नाही रे पुढं. काय चढव? चल जाऊ दे, चढव. ए तिकडून चढव, तिकडून. पाणी नाही आहे मग चल पुढे, चल मग चल. अरे सांगता नाही आधीच. ही झाली खूप मोठी फजिती. मॅगी करण्याच्या मोटिव्हने आलो आणि पाणीच आणायला विसरले. ओ माय गॉश. The Kargil Hospital Road, Kargil. I think so. We are entered in Kargil. I don't know actually, but let me confirm and I will tell you if we are in Welcome Tourism Development Authority Kargil. Okay. तर हा कारगिलचा चेकपोस्ट आहे मे बी, आणि आपण एंटर करतोय कारगिलमध्ये. तिथे मला वाटतं चेकिंग होते की नाही होत. असेच थांबलेत माणसं इथे. ओके. कारची चेकिंग होते, तर तुम्ही कारने येत असाल तर गाडीचे पेपर्स वगैरे क्लिअर ठेवा.
इन्शुरन्स, PUC, एव्हरीथिंग, आणि मगच या, नाहीतर मजबूतवाला फाईन तुमच्यावरती फाडला जाईल. तर आपण हे कारगिलवरनं आता एंटर झालो आहे. करणची वाट बघतोय मी, त्याला सांगतो इथे दुकानं आहेत ना, तर पाणी बिणी घे, म्हणजे आपण मॅगी करू शकतो, आहे ना. ही जाळी असते ना माहिती आहे, GTA Vice Cityमध्ये पोलीस मागं लागलं की टाकतात गाडीत, मग गाडीचे टायर पंक्चर होतात, त्यातली ही जाळी आहे. ते दिसते का तुम्हाला? हे बघा, तीच जाळी. तर गाईज कारगिल वार मेमोरियमला आलो आहे मी आता. कारगिल वार मेमोरियलला. आणि इकडे आतमध्ये जायचं आता, गाडी लावायला बघतो जागा, सेफेस्ट प्लेस्ड, आणि जाऊयात. हे बघा इकडे आहे आतमध्ये कारगिल वार मेमोरियल. तर काही गाईडलाईन्स आहेत तिथल्या, त्या आपल्याला त्यांनी सांगितल्यात, मी पण त्यांचे फॉलो करतो. जे इथे काम करणारे ड्युटीवर जे सोल्जर्स आहेत ते कुठल्याही व्हिडिओमध्ये येता कामा नये, आणि अशा आहेत इथे बसवू नये, आणि उभं राहूनच जे काय करताय ते शूट उभं राहूनच करा, असे थोडंफार आहेत गाईडलाईन्स, ते तुम्हाला इथे सांगतात आल्यानंतर. तर आपण हे सर्व एक्सप्लोर करूयात आता ह्याच्या पुढे, आणि सॉन्ग टाकतो, जास्त काय बोलत नाही, तर तुम्ही फक्त बघा. सर्व शहीद झाले आहेत सोल्जर्स, त्यांच्यासाठी हे सर्व बनवलेलं आहे. आणि निघालं आता इथून. ते कारगिलचं युद्ध झालेलं होतं ते इथेच झालेलं, या डोंगरावरती, ज्या व्हिडिओमध्येच तुम्ही बघितलं ते. तर खूप आणि माहिती पण ते देतात, इथले जे सोल्जर्स असतात ना ते तुम्हाला माहिती पण देतात सर्व गोष्टींची, काय झालेलं, कसं झालेलं, कोण कुठे शहीद झालेलं, ते सर्व आतमध्ये पूर्ण एक डेमो बनवलेला आहे. म्हणजे असं ते करतात ना, मिनिएचर बोलतात ना, मिनिएचर, म्हणजे असं एक डेमो दाखवतात आपल्याला समोर, तसं सर्व केलेलं आहे आतमध्ये. आणि ते इन्फॉर्मेशन देतात तुम्हाला तिथले सोल्जर्स की इथे इथे हे शहीद झालेले वगैरे सर्व. आणि आतमध्ये पाकिस्तानी सैन्याचे जे सापडलेले जे हे होते, आर्मर्स होते, म्हणजे बंदुका वगैरे ज्या होत्या त्या पण तिथे आहेत, मस्त की बघायला भेटतं तुम्हाला, आणि खूप सारी माहिती भेटते. तर नक्की इकडे आलात कधी तर तुम्ही इथे विजिट करा. ओके, तर आम्ही आता निघालो पुढे. आता थंडी वाढत चालली, जसं जसं संध्याकाळ होत चाललं आहे ना तसं तसं थंडी वाढत चाललं आहे. तर आपल्याला अजून खूप डिस्टन्स कवर करायचा आहे, 56 किलोमीटर्स, आणि तो पण ऑफ रोडिंगचा पुढे जाऊन. तर आपण आता जरा तेजी घेऊयात, जरा फास्ट चालूयात गाडी आणि निघूयात पुढच्या डेस्टिनेशनसाठी. खूप जास्त थंडी वाढलेली आहे गाईज, सकाळपेक्षा खूप जास्त प्रमाणात. आणि वारा लागतोय ना, ऊन आहे, हां ऊन आहे, नाही असं नाही, पण या उन्हामध्ये पण जो वारा लागतोय ना अंगाला, पूर्ण थंड थंड वारा लागतो, तो जे बर्फामधून जो येतोय ना, त्याच्यामुळं थंडी खूप जास्त प्रमाणात आहे इथे.
आणि मॅगी बनवायचं राहूनच गेलं आहे. 5:30 वाजलेत. आता मला नाही वाटत मॅगी आज बनेल, कारण जर मॅगी वगैरे बनवायला थांबलो ना तर खूप जास्त प्रमाणात टाईमपास होईल आणि काळोख पडेल, मग कारगिलपर्यंत आपण नाही पोचू शकणार. तर मॅगी विषय स्किप करायला लागेल मे बी. सॉफ्टवाली माती आहे इथे आणि तिथून दगडं गिरायची म्हणजे लँडस्लाईड व्हायची चान्सेस खूप जास्त आहेत. तर पटापट वेळ न घालवता हा रस्ता, हा पास आपण क्रॉस करून घेऊयात.